तर नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करतायत असं अभिजित अडसुळे यांनी म्हटलेलं आहे। अभिजित अडसुळे यांनी राणा दाम्पत्यावरती टीका केलेली आहे। राणा दाम्पत्य नागपुरामध्ये प्रवेश करण्यासाठी गेले होते, पण तिथं त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली अशी टीका देखील अभिजित अडसुळे यांनी केलेली आहे। सोबत कॅप्टन अभिजित अडसुळे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नवनीत राणा भाजपच्या तिकीटवर त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करतात अशी माहिती आहे। आपली भूमिका त्या ठिकाणी काय राहणार आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधी ज्याप्रमाणे राणा दाम्पत्य वागते असं दाखवत आहेत जसं काय सुप्रीम कोर्ट त्यांनी विकत घेतलेले आणि सुप्रीम कोर्टचे जज त्यांच्या खिशामध्ये आहेत आणि त्यामुळे निर्णय लागले आहेत या आविर्भावात ते वागत आहेत। आणि तिसरा विषय सर्वच्या सर्व जनतेचा सुद्धा त्या ठिकाणून विरोध आहे। सर्व सर्वेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नवनीत राणा या हरणार हे स्पष्ट दिसतंय। ज्याप्रमाणे यांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवलंय, या देशातल्या करोडो मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांवर अन्याय करणार नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी खरा जो मागासवर्गीय आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा दिली जाईल। नवनीत राणाजींचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगसाठी आहे आणि कधी त्यावर निकाल येऊ शकतो यापूर्वीच आपण कमळावर लढवणार आहोत अशा बातम्या समोर येतात। प्रचाराला सुरुवात करतोय, तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये स्टेजवरच बसलेले दिसाल असे सुद्धा ते रवी राणा म्हणतायत। त्यामुळे हा कॉन्फिडन्स आहे त्यांचा की हा फक्त फार्स आहे? काय म्हणाल याला? हा बालिशपणा आहे। आधी रवी राणा आणि त्यांची मिसेस नवनीत राणा हे बालिशपणा अशा पद्धतीने रवी राणांनी तर प्रत्येक वेळी केलेला आहे, आपण पाहिलेलं आहे। मागे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतात म्हणून ते नागपूरला शेकडो कार्यकर्त्यांसकट भगवे दुपट्टे घालून गेले होते, परंतु त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली। विजय कुणाचा होईल? तुम्ही पूर्ण देशात विचारताय का अमरावतीत विचारताय? अमरावतीत विजय कुणाचा? अडसुळांचा. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।